मला हे दत्तगुरू दिसले. दत्तगुरू हे तर आपल्या संस्कृतीमधलं सर्वसमावेशक असं ईशरूप आहे असं मला वाटतं. बघा ना, ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर, गॉड खऱ्या अर्थानं एकत्र आणलेलं आहे. कारण हेच दाखवायचं आहे की उत्पत्ती करणाराही तोच आहे, स्थिती करणाराही तोच आहे आणि संहार करणारा सुद्धा तोच आहे. आपल्याला जो संहार वाटतो ना, संहारच, तर संस्कृतात तो तसा अर्थ नाही. संहाराचा अर्थ आहे आवरून घेणं सगळं. म्हणजे आपण बायका रोज रात्री संहार करतो म्हणायला हरकत नाही. सगळं मांडलेला पसारा सकाळपासून आवरून घेतो. त्यामुळे ब्रह्मा निर्मिती करतोय, विष्णू त्याची स्थिती सांभाळतोय आणि शंकर ह्या सगळ्याला आवरून घेतोय. हेच तर दाखवायचं आहे आपल्याला. वेगवेगळ्या सगळ्यांना एकत्र घेण्याचं काम दत्तगुरूंनी केलेलं आहे. त्यामुळे आजच्या आणि कधी न संपणारा तो अवतार आहे आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये कसं असावं तर दत्तगुरूंसारखं असावं.